मी सध्या नागपुरात आहे आणि नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनावर आयटकच्या वतीनं अनेक संघटनांचे जे मोर्चे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। विशेषतः अंगणवाडी सेविकांनी सुद्धा या ठिकाणी मोठा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता पाठीमागे बऱ्याच अंगणवाडी सेविका आहेत। यामध्ये आहार शिजवणाऱ्या महिला देखील आहेत, त्यासोबतच पोलीस पाटील आहेत आणि आशा वर्कर देखील आहेत। अशा सर्व आयटकच्या संलग्न जे काही संघटना आहेत त्या सर्व संघटना या मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत। त्यांच्या अनेकांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। विशेषतः अंगणवाडीचा विचार जर आपण केला तर अंगणवाडी सेविकांच्या प्रचंड मोठ्या मागण्या आहेत। पेन्शन लागू झाली पाहिजे, वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे, अशा अनेक मागण्या घेऊन त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। तुम्ही अंगणवाडी सेविका ना, माझ्यासोबत अंगणवाडी सेविका आहेत, काय सांगाल, काय मोर्चामध्ये तुम्ही काय घेऊन आलात? आम्हाला जे प्रोत्साहन भत्ता मिळत आहे पोषण ट्रॅकर वरचा, तो आम्हाला सरसकट मिळायला पाहिजे, सर्वांना मिळायला हवा, पगारासोबतच मिळायला हवा। कारण ते जेव्हा प्रोत्साहन भत्त्याचं म्हटलं पगारामध्येच लागू केलं होतं, पण यांनी नंतर 10 निकष दाखवलेले आहे, तर ते आम्हाला मान्य नाहीये। कारण मी वर्धा, समुद्रपूर तालुका, समुद्रपूर, सविरा शत्रुघ्न बावणे। मी गिरडवरून आली। माझं नाव प्रभा सुखदेवराव भगत आहे। जे आम्हाला अंगणवाडी प्रोत्साहन भत्ता मिळतो तो आम्हाला मानधना सोबतच द्यावा। जसं त्यांनी 15,000 कबूल केले होते, आम्हाला 13 देतात, तर आता आम्हाला 15 द्या, नाही का? आणि मानधन नको, आम्हाला वेतन हवे आणि पेन्शन हवी। ग्रॅज्युटी आणि पेन्शन जे आहे, आम्ही आयुष्यभर सेवा करतो आणि नंतर घरी परततो तर ते भीक मागायला, त्याच्या समोर हात पसरायला। पण आम्हाला कसं, आम्हाला समजा 2-3 हजार रुपये पेन्शन जरी मिळाली तरी आमचा औषधाचा खर्च तरी भागेल त्याच्यामध्ये। शासनाला एवढी कळकळीची विनंती आहे। पेन्शन तरी मिळाली पाहिजे अशा या अंगणवाडी सेविकांची भूमिका आहेत, ज्या रिटायरमेंटला आले परंतु त्यांना पेन्शन देखील मिळालं नाही। ही एक खेदाची बाब आहे आणि हीच मागणी घेऊन त्या या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत।